नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका हुशार सरड्याची, ज्याला एका धोकादायक रहस्याचा सामना करावा लागतो. चला तर मग बघूया कसा हा ढोंगीपणाचा बुरखा फाडला जातो. तर ह्या कथेला आपण एका थेट प्रश्नानं सुरुवात करूया. प्रश्न असा आहे की एखाद्या साधूवर कितपत विश्वास ठेवता येईल? हाच प्रश्न खरं तर या संपूर्ण कथेचा गाभा आहे आणि आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे. तर आपली गोष्ट सुरू होते प्राचीन बनारसमध्ये आणि या गोष्टीच्या केंद्रस्थानी आहेत दोन संन्यासी. ही कथा आहे जे दिसतं आणि जे खरं असतं यातल्या फरकाची. सुरुवातीला सगळं काही अगदी शांत आणि सुरळीत होतं. विचार करा, एका वारुळात बोधिसत्व राहत होते, म्हणजे एक अतिशय ज्ञानी सरडा. त्यांची मैत्री झाली होती जवळच राहणाऱ्या एका आदरणीय पूजनीय साधूशी. आणि हा पहिला संन्यासी तो खरोखरच एक सद्गुणी व्यक्ती होता. असं म्हणतात की त्याला पंचज्ञान प्राप्त झालं होतं. तो नेहमी पवित्र आणि उपदेशाचे शब्द बोलायचा. साहजिकच गावकरी त्याचा खूप आदर करायचे. आणि आपला ज्ञानी सरडा तो तर रोज त्याला भेटायला जायचा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तो एक खरा साधू होता. पण मग काही काळानंतर तो चांगला माणूस तिथून निघून गेला आणि त्याच्या जागी त्या आश्रमात राहायला आला एक दुसराच संन्यासी. आणि इथूनच सगळी कथा बदलते. तिला एक असं वळण मिळतं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. आता बघा, दोन्ही संन्याशांमधला फरक किती स्पष्ट आहे. एकीकडे तो पहिला संन्यासी जो उपदेशाचे शब्द बोलायचा, ज्याला लोकांकडून खूप आदर मिळायचा. आणि दुसरीकडे हा नवीन आलेला, ज्याचं वर्णन एक लबाड माणूस असं केलंय, ज्याच्या येण्यानेच काहीतरी वाईट घडणार असल्याची भावना मनात येते. हाच तो फरक जो या कथेचा मूळ आधार आहे. आता पुढे काय होतं? तर एका विचित्र भुकेची गोष्ट समोर येते. चला पाहूया कसं एक साधंसं जेवण एका व्यक्तीचा खरा लपलेला स्वभाव जगासमोर आणतं. झालं असं की एके दिवशी गावकऱ्यांनी त्या नवीन संन्याशाला जेवायला बोलावलं आणि त्याला खाण्यासाठी दिली व्हिनेगर आणि साखरेत बनवलेली सरड्यांची एक चविष्ट भाजी. आता त्याच्यासाठी ही चव अगदीच नवीन होती आणि त्याला ती खूपच आवडली. ती भाजी त्याला इतकी आवडली की त्याने लगेच उत्सुकतेने विचारलं, "अरे वा, ही कसली भाजी आहे?" आणि मग जेव्हा त्याला उत्तर मिळालं की ही तर सरड्याची भाजी आहे, तेव्हाच त्याच्या मनात एक वाईट विचार चमकून गेला. ती चव जिभेवर रेंगाळत असतानाच त्याला आठवण झाली जवळच राहणाऱ्या त्या विशाल आणि सुंदर सरड्याची. हो, आपल्या बोधिसत्वाची. आणि त्या क्षणी त्याने ठरवून टाकलं की आता यालाच खाऊन टाकायचं. बघा, एका क्षणात मैत्रीचं नातं कसं स्वार्थात बदलून गेलं. आणि मग काय, साधूचा वेश तर होताच, त्याच वेशाआड एका पवित्र आश्रमात एक दुष्ट कट रचला जाऊ लागला. आता या ढोंगी संन्याशाची कपटी तयारी बघा. सगळ्यात आधी त्याने भाजी बनवण्यासाठी भांडं तयार ठेवलं. मग त्या सरड्यासोबत खाण्यासाठी चटणीही बनवून ठेवली. इतकंच नाही तर आपल्या भगव्या वस्त्राखाली एक हतोडा लपवला. आणि मग जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात अगदी शांत असल्याचं नाटक करत तो सरड्याची वाट पाहू लागला. विचार करा, किती भयंकर आणि थंड डोक्याने केलेली ही तयारी आहे. आणि आता येतो त्या कथेतील तो क्षण जिथे सगळं काही पणाला लागतं. रोजच्यासारखाच आपला ज्ञानी सरडा आश्रमाकडे येत असतो आणि तेव्हाच त्याला धोक्याची चाहूल लागते. सरडा जसजसा जवळ आला तसा त्याला त्या संन्याशाच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळेच दिसले. ते बघून त्याच्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वाईट घडणार आहे असं त्याला आतून वाटू लागलं. त्याची अंतःप्रेरणा त्याला ओरडून सांगत होती की इथं काहीतरी गडबड आहे. आणि मग त्याला दुसरा पक्का पुरावा मिळाला. त्याने जेव्हा हवेचा वास घेतला तेव्हा त्याला संन्याशाच्या झोपडीतून थेट आपल्याच जातीच्या प्राण्यांच्या मांसाचा वास आला. आता त्याच्या मनात शंकेला जागाच उरली नव्हती. त्याचा संशय आता खात्रीत बदलला होता. आता त्याच्यासमोर सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. त्या संन्याशाला सरड्याच्या मांसाची चव लागली होती आणि आता त्याला स्वतःला म्हणजे बोधिसत्वाला मारून खायचं होतं. इतके दिवस दाखवलेली मैत्री, तो आदर, सगळं काही एक नाटक होतं. आणि मग आपल्या जीवाला असलेला धोका ओळखून त्या ज्ञानी सरड्याने त्या ढोंग्याचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला. तो न घाबरता म्हणाला, "जटा वाढवून आणि साधूचे वस्त्र घालून तू साधू असल्याचं ढोंग का करतोस? अरे, बाहेरून तर तू संत दिसतोस, पण तुझं मन, तुझं हृदय घाणेरड्या विचारांनी पूर्णपणे भरलेलं आहे." आणि जसं त्याचं पितळ उघडं पडलं तसा तो लबाड ढोंगी संन्यासी ती जागा सोडून कायमचा निघून गेला. खरंय, सत्य समोर आलं
की ढोंगीपणा जास्त काळ टिकूच शकत नाही. पण थांबा, ही गोष्ट फक्त इतकीच नाहीये, ती इथेच संपत नाही. या साध्या दिसणाऱ्या गोष्टीत ढोंगीपणाबद्दल एक खूप मोठा आणि कालातीत म्हणजे कधीही न जुना होणारा धडा दडला आहे. आणि या कथेचा खरा अर्थ खुद्द बुद्धांनी सांगितला आहे. चला, तोच आता आपण समजून घेऊया. तर बुद्धांनी नंतर स्पष्ट केलं की ही जातक कथा म्हणजे एक रूपक कथा आहे. आता रूपक कथा म्हणजे काय? तर याचा अर्थ असा की यातील प्रत्येक पात्र हे फक्त एक पात्र नाही, तर ते एका खऱ्या व्यक्तीचं किंवा एका मोठ्या संकल्पनेचं प्रतीक आहे. मग ही प्रतीकं नक्की आहेत तरी कोण? तर बघा, तो जो ज्ञानी सरडा आहे ते म्हणजे स्वतः बुद्ध. तो पहिला चांगला संन्यासी म्हणजे सारीपुत्त. आणि तो दुष्ट ढोंगी संन्यासी, तो म्हणजे समाजात वावरणारी कोणतीही ढोंगी व्यक्ती. हे समजल्यावर या कथेला एक खूप खोलवरचा अर्थ प्राप्त होतो, नाही का? म्हणजे या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे ढोंगीपणा. आणि ढोंगीपणा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर नैतिकतेचे किंवा चांगल्या विचारांचे मोठे मोठे दावे करायचे, पण स्वतः मात्र त्याच्या अगदी उलट वागायचं. थोडक्यात काय, तर बोलणं एक आणि वागणं दुसरंच. तर मग या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात महत्त्वाचा धडा हा आहे की ही कथा आपल्याला बाह्य स्वरूपाच्या म्हणजे वरवरच्या दिसण्याच्या पलीकडे पाहायला शिकवते. लोकांना त्यांच्या गोड बोलण्यावरून किंवा त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून नाही, तर त्यांच्या कृतींवरून, त्यांच्या वागण्यावरून पारखायला शिकवते. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ढोंगीपणा ही फक्त फसवणूक नसते, तो असतो विश्वासाचा घात. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवते की आजच्या जगात, आजच्या समाजात लोक असे कोणते मुखवटे घालून वावरत असतील. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.